नमस्कार. आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पिशवी या गावी आलो आहोत. खरं तर या ठिकाणी येण्यामागचा एकच उद्देश, आपण पाहतो हे मंदिर. या मंदिराचा इतिहास सांगायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श या ठिकाणी झाले आहेत. खरं तर शिवाजी महाराज या पिसाई देवी यांच्या दर्शनाला या ठिकाणी आले होते आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, करवीर काशी या पुस्तकात या दर्शनाचा उल्लेख आहे. विशाळगड आणि पन्हाळगड त्या दोन्ही गडाच्या मधलं हे मंदिर आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले जसं आम्हाला कळलं आणि आम्ही या ठिकाणी थांबलो. आता तुम्ही हे मंदिर पाहताय, हे खरं तर मंदिर आत्ता बनवण्यात आलं आहे. पूर्वी या ठिकाणी एक फक्त देवी माता होत्या, पिसाई देवी माता यांच्या दर्शनामुळे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी येऊन गेल्यानंतर गावकऱ्यांनी तब्बल 2.5 कोटी रुपये खर्च करून हा अखंड एक दगड आहे. हा आपण पाहताय मंदिराचा आहे अखंड एक दगड आहे. एका दगडामध्ये हे मंदिर बनवण्यात आलं आहे. हे दगड क्रेनच्या साहाय्याने या ठिकाणी आणण्यात आला होता आणि त्या दगडाला कोरून हे मंदिर बनवण्यात आलं आहे. खरं तर या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे. आम्ही आज या गावी आलो आहोत, तर या ठिकाणचे गावकरी आहेत तेच आपल्याला व्यवस्थित माहिती देतील. त्या अगोदर आपण 2 मिनिटांसाठी मंदिर पाहूया. त्या मंदिराचं जे कोरीव काम आहे हे एक अखंड दगडाला कोरून असे सुंदर मंदिर बनवण्यात आलं आहे. आपण आतमध्ये देखील जातो. हे मंदिराचे जे पिलर आहेत हे दगडाने बनवलेले आहेत. दगडाला कोरण्यात आला आहे. आपण वर देखील पाहू शकतो की 15x10 अगदी अशा पद्धतीने मंदिर बनवण्यात आलं आहे. की करवीर काशी या पुस्तकात ज्या मंदिराचा उल्लेख आहे, ज्या देवीचा उल्लेख आहे, त्या संदर्भात जाणून घेऊया. त्या ठिकाणचे जे गावकरी आहेत, काय सांगाल या मंदिराबद्दल, तुम्हाला काय माहिती आहे? मंदिरात आता या मंदिराचा उल्लेख आपल्या करवीर काशीमध्ये आहे. करवीर काशीमध्ये लिहिलं आहे की पिसाई देवी हे मंदिर खूप जुनं आहे. तर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे ही. आणि इथं पिसासूर म्हणून एक काहीतरी दैत्य होता पूर्वी, हा राक्षस होता. त्या राक्षसाचं इथं पतन करूनच ही पिसाई देवी इथं स्थापन झालेली आहे. तर ते अतिशय जुनंही आहे. आपण आता आपल्याला सांगण्यात तेवढी माहिती आपल्याला नाही आहे, पण पिसाई मंदिर हे खूप जुनं आहे आणि पूर्ण आपल्या मला वाटतं 2 जिल्ह्यातून, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुण्यापासून लोक येतात तिथं हे मंदिर बघण्यासाठी, किंवा मंदिराची त्यांना कुठं ना कुठं त्याचं हे लागतंय मंदिराचं. बरं. आणि जुगाई देवीची आपली बहीण मानली जाते. अच्छा. हां. बरं, आता एक सांगा की हे जेव्हा शिवाजी महाराजांचा इथे पदस्पर्श झालेला आहे त्याच्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं. हे मंदिर बांधण्यासाठी किती काळ गेला आणि हे अख्खा अखंड दगड हे कसा आणला आणि कसा या ठिकाणी कोरकाम केलं? आता हे मंदिर बांधण्यासाठी आपल्याला 3 वर्षे लागली. पुऱ्या गावकऱ्यांचा सहकार्य, पूर्ण सगळ्या नेते मंडळी, गावात जरी इथं राजनीती असली तरी सगळी एक होऊन आम्ही सगळ्यांनी एक मताने हे मंदिर बांधलेलं आहे. त्याला आम्हाला कुठले इलेक्शन ज्या त्यावेळी आमच्याकडे 4 दिवस असते फक्त, पण हे मंदिर आम्ही जवळजवळ 2.5 कोटी रुपये खर्च करून बांधले. आणि सगळं पूर्ण याचं महत्त्व एकच आहे की हे पूर्ण दगडामध्ये, त्याला कुठेही आम्ही असं म्हणजे स्लॅबचं किंवा असं सिमेंटचा वापर नाही आहे. दगड आणि त्याला काही केमिकल असते, ते केमिकल वापरूनच हे मंदिर उभा केलेलं आहे. खाली सुद्धा मंदिराच्या खाली जवळजवळ 30 फूट पूर्ण ते केमिकल दगडगोटे त्याचा असा गट्टा एक बांधलेला असा बाप, म्हणजे ते हलू शकत नाही असं. ते जरी फोडायला गेलं तर ते केमिकलचं फुटत नाही असा गट्टा याच्या खाली केला आहे. बरोबर मंदिराचा एवढाच असा खाली आहे त्याला. बरं, आता एक सांगा, हे मंदिर बांधण्यासाठी किती खर्च आला आणि हे खर्च कोणी केला? मंदिर बांधण्यासाठी काय 2.5 कोटी रुपये खर्च आला. आणि हा खर्च पूर्ण आपल्या गावातल्या लोकांनी, जे मोठी मोठी लोक आहेत त्यांनी, गावातले सर्व, म्हणजे लहान घटकापासून वरच्या मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांनी पैसे दिलेत. आणि मंदिरातल्या आपल्या गावच्या सगळ्या बाहेर दिलेल्या ज्या मुले आहेत, म्हणजे माहेरवासीन, या सगळ्यांनी माहेरवासींनी इथं पैसे दिले. तेवढ्यांचेच पैसे, कुठल्याही राजकीय नेत्यांचा इथं पैसा 1 रुपया आम्ही घेतलेला नाही. असं हे इतिहासकालीन मंदिर आहे. इतिहासकालीन पार्श्वभूमी आहे. शिवाजी महाराजांची या ठिकाणी पदस्पर्श झालेली पावन ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आज ज्यांना इतिहासाचा सखोल अभ्यास आहे, ज्यांना पुस्तक वाचण्याची आवड आहे, त्यांनाच या मंदिराबद्दलची पार्श्वभूमी माहिती आहे. खरं तर आम्ही कोल्हापूरमध्ये इलेक्शन कव्हरेजसाठी आहोत आणि ह्या इलेक्शन कव्हरेजच्या दरम्यान जेव्हा आम्हाला कुठे इतिहासकालीन काही गोष्टी दिसतील तर नक्कीच आम्ही महासागरच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येऊ. कॅमेरामॅन देवाशीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, कोल्हापूर.